त्या दिवशी जे काही बोलले, जे वागले ते अत्यंत चुकीचं होतं. मला खरंच कल्पना नव्हती. मला जे काही दृश्य दिसलं त्यावरून मला वाटलं की माझ्या वडिलांचा अपमान होतोय. माझ्या आईने नंतर मला समजावलं सगळं, म्हणून मी खरं तर तुमची वाट बघत होते. मला माफी माझी पोथी माझी पोथी कुठे गेली? अहो मी कालच बघितलं होतं, इथेच होती. तू? हां, म्हणजे मी रूमची साफसफाई करून घेतली ना, तेव्हा मी सगळं बघितलं होतं आजी. पोथी इथेच होती. मग गेली कुठं? मला माझी पोथी पाहिजे. नुसती बघत काय उभी राहिली? जा शोध जा. हां, मी बघते. देवा, खोपडे बाबा, पाप करा. देवा, पोथी सापडू दे रे बाबा. काय? बस झालीच ना शॉक. सेमी असंच माझं पण झालं होतं, पण मी काय जाणवू दिलं नाही. आणि त्या शाळेत गेले म्हणल्यावर मला तर कळायचंच बंद झालं तिथे. मला असं वाटलं का आपण हे जे काय लपवले हे त्यांना कळलं का काय. साहजिक वाटणारच ना तेजा. आत्ता 1 सेकंदापूर्वी माझ्या बाबतीत पण तेच घडलं. झालं, सगळा प्लॅन पाण्यात गेला. असंच चित्र माझ्या समोर उभं राहिलं होतं. पण तसं काहीच झालं नाही तिथे. गंमत करत होत्या त्या. ही कसली गंमत तेजा? तोच प्रश्न मला पण पडला. पण दीदी, मला असं वाटतं की त्यांना अंदाज घेत होत्या की मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय ते. हा दीदी, त्यांना संशय तर आला नसेल ना? शक्यता आहे. तेजा, आपण ना सावध राहायला पाहिजे. नाही तर एवढे दिवस लपून ठेवलेलं आपलं गुपित असं भस्कन बाहेर यायचं. त्याच्यामुळे तू पण आणि मी पण एकदम सावकाश बाहेर जाऊन बोलायचं. जे काय असेल ते गुपचूप मध्ये बोलायचं. ते गुपित भस्कन बाहेर. एक मिनिट. ऐक ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आजीच्या रूम मधनं त्यांची पोथी हरवलीये. काय? मी खरं सांगते तेज प्रताप, मी स्वतः जाऊन त्यांची रूम